सगळे येऊन द्या ना. सर स्टिकर निकाल आता नाही करू ना. तुम्ही एकमेकांना घेऊ नका. फक्त गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक असतील, कॅब चालक असतील, ओला उबरवरती काम करणारे किंवा स्विगी झोमॅटोवरती काम करणारे फूड डिलिव्हरी बॉयज असतील किंवा टेम्पो चालक असतील, आम्ही काही आमच्या मूलभूत प्रश्नांवरती गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं करतोय, सरकारला निवेदन देतोय. परंतु सरकार कुठल्याच गोष्टींना गांभीर्याने घेत नाहीयेत, ना अधिकारी घेत आहेत, ना कंपन्या घेत आहेत. त्यामुळे आता आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमचे 4 उमेदवार बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे या 4 लोकसभा मतदारसंघातनं उभे करतो इलेक्शनला. आणि जे आमचे मेन मुद्दे आहेत, ज्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं, त्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. आणि जवळपास 16 लाख मतदार या व्यवसायामध्ये काम करणारे, या क्षेत्रामध्ये काम करणारे या 4 मतदारसंघात राहतात. आणि आम्ही आमची मतदारांची ताकद म्हणजे मतपेटीत आम्ही आता हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहोत. आमचा प्रचार आम्ही सुरू केला आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स आम्ही सर्व कॅब आणि रिक्षांवरती लावतोय आमच्या संघटनेच्या. आणि त्याच्यावरती आम्ही अशा प्रकारे राजकारण्यांना आव्हान करतो की कान करून ऐका, तुम्ही सत्ता करणार आणि जागा वाटपात मशगूल आहात, सांगा धनाच्या साठ्याने गरिबांचा वाटा कुठे आहे. वामनरावांचे सुंदर यांचं गाणं आहे, ती कविता आहे. तर अशा प्रकारे आम्ही आमचे जे मेन मुद्दे, रिक्षा चालकांना व्यवसाय मिळत नाही, कॅब चालकांना हक्काचे दर मिळत नाही, डिस्ट्रिक्ट कलेक्टरने जाहीर केलेलं आहे. फूड डिलिव्हरीची जी मुलं असतात स्विगी झोमॅटोवर काम करणारी, त्यांची कंपन्या पिळवणूक करतात, टेम्पो चालकांच्या काही पण पावत्या फाडतात. तर अशा प्रकारचे आमचे जे मेन मुद्दे त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी आम्ही असे पोस्टर्स सगळ्या गाड्यांवर लावतोय. त्या व्यतिरिक्त जे पॅसेंजर्स गाडीमध्ये बसतील त्यांना अशा प्रकारचे गाडीच्या आतमध्ये पोस्टर्स लावून आम्ही आत पण प्रचार करतोय. हा जो QR कोड आहे, इथला QR कोड आहे, हा जो QR कोड आहे हा यांनी स्कॅन केला पॅसेंजर्सने की त्यांना जे आमचे प्रचाराचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ दिसतील, जे त्यांनी ओपन केले की जे काय आम्हाला सांगायचं ते आम्हाला पॅसेंजरला सांगता येईल आणि उरलेला बाकीच्या माहिती हे रिक्षा चालक किंवा कॅब चालक देतील. अत्यंत गांभीर्याने आम्ही या इलेक्शनमध्ये उतरतोय आणि आमचे जे मुद्दे ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्या मुद्द्यांकडे पुन्हा सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही अभिनव प्रकारे प्रचार करतोय. सर्व मतदार बांधवांना जे गोरगरीब कष्टकरी वर्गात येत नाही, मध्यमवर्गीय असतील, उच्च मध्यमवर्गीय असतील, त्यांना पण आवाहन करतोय की आता ज्या राजकीय पक्षांची तुम्ही विचारधारा आजपर्यंत मांडत होत्या, त्यांच्या विचारधारा तर आता कुठे राहिल्या नाहीयेत. कुठलाही राजकीय पक्ष कोणाशी युती आघाडी करतोय. त्यामुळं गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण यावेळेस आम्हाला मतदान करतो अशी आशा व्यक्त करतो. आणि जेव्हा केव्हा आम्हाला चिन्ह मिळेल तेव्हा चिन्ह घेऊन आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंदाबाद, जिंदाबाद, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला.